माझं नावच पंजाब आहे, आडनाव डके. बरेच जण म्हणतात एक पंजाबचा डके महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज येतो. मी काय पंजाबचा नाही, मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचा तुमच्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. जिल्हा परिषद शाळा अंशकालीन टीचर म्हणून काम करत होतो. पण हे करत असताना काय झालं, महाराष्ट्रातले शेतकरी शेती करायले, बियाणं आणायले, खत पेरायले, या सगळ्या काही गोष्टी तुमच्याजवळ आहेत, पण हा निसर्ग तुमच्या हातात नाही. आणि या निसर्गाचा इतका अभ्यासाने, या अभ्यासाचा कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमतात त्या ठिकाणी जायचं आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, यापुढे काय करायचं, पाऊस कधी कोणाला विचार नका. तुम्ही बघा, कोणताही तंत्रज्ञान कालांतरानं बंद पडतं. बघा तुम्ही बघा, पूर्वी काय आलं तंत्रज्ञानामध्ये, रेडिओ आले होते. आज कोणाच्या घरी रेडिओ आहेत का? कोणाकडेच नाही. त्याच्यानंतर काय झालं, तुमच्या गावामध्ये वायरलेस होतं बघा, आता ते बंद पडलं. त्याच्यानंतर कोणतं आलं की 2004 ला एक तरंग फोन आला होता, ते देखील बंद पडला. आता कोणता फोन आला, हे इंटरनेट युग आहे बघा, हे 10-15 वर्ष झालं. आणि हे बंद पडलं तर मग तुम्हाला मेसेजद्वारे अंदाज कोण सांगा? तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, हे सगळं जरी बंद पडलं ना, निसर्गातले एक एक प्राणी पक्षी तुम्हाला पाऊस सांगता. म्हणून यापुढे काय करायचं, निसर्गाकडे जरा लक्ष द्या. मग निसर्गातून पाऊस कसा ओळखायचा, एक सगळ्यात सोपं कारण सांगतो. तुमच्याकडे रामफळ झाड आहे कोणाकडे आहे का? तुम्ही बघा, या वर्षी मध्ये गेलेल्या उन्हाळ्यामध्ये तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळच नव्हते लागले, बरोबर आहे ना? आज 2 वर्षी देखील नव्हते लागले, आज 3 वर्षी मात्र लागले होते. आता या वर्षी तुम्ही लक्ष द्या, तुमचं जे रामफळाचं झाड आहे त्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागते, झाड वाकून जाईल. तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले, ते रामफळाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना या वर्षी पाऊस कमी पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतात. मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या रामफळाच्या झाडानं. त्याच्यानंतर परत सांगतो, पाऊस येईल का ओळखायचा. तुमच्या गावाकडे येत असताना मी तुमच्या भागामध्ये एक चिंचाचं झाड बघितलं. त्या चिंचाच्या झाडाला इतक्या चिंचा लागल्या की त्यावर त्या चिंचाने एक अंदाज दिला, मग तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग त्या चिंचाने काय सांगितलं, ज्या ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या की चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज 2026 त्या कोणी दिला? चिंचाच्या झाडाने दिला. त्याच्यानंतर परत पाऊस येईल कसा ओळखायचा, तुम्हाला एक सांगू इच्छितो. तुमच्याकडे येत असताना तुमच्या एका ठिकाणी गोंधळीचं झाड होतं. तुमच्याकडे गोंधळ म्हणते, आमच्याकडे भोकरण म्हणते. तुमच्या तुरीला उतार येणार आहे एक झाड सांगते बघा, त्याचं नाव आहे गोंधळीचं झाड. भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले की भोकरंडीचं झाड म्हणते शेतकऱ्यांना यावर्षी तुरीचं पीक चांगलं येणार आहे असा अंदाज ते झाड देतात. त्याच्यानंतर परत सांगतात पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. काय होतं, कधी कधी जून महिन्यामध्ये जून काय होतं, 5 जून जातो, 10 जून जातो, पाऊसच येत नाही. मग त्याच्यानंतर काय होतं, असं उभं वारं सुटतं बघा, आणि उभं वारं सुटलं मग तुम्हाला पाऊस कोणी सांगत नाही. यापुढे माझं म्हणणं आहे, 5 जून गेला, 10 जून गेला, 15 जून गेला, 20 जून गेला, कोरडं गेलं, मग तुम्ही काय करायचं, पाऊस कोणाला विचारत नाही. हे जे झाड आहेत ना, त्या झाडात चिमण्या बसलेल्या असतात. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये आंघोळ करतात. वाटल्या त्याचा व्हिडिओ करून ठेवा. त्या चिमण्यानं जर धुळीने आंघोळ केलेली पाहिजे ना, 4 दिवसाला पाऊस येतो म्हणून एक पाऊस येतं कारण लक्ष येतं. परत सांगता पाऊस येईल कसा ओळखायचा. निसर्गामध्ये असे काही झाडे प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुमच्या शेतामध्ये लिंबाचं झाड आहे बघा. तुमच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये मे मध्ये खूप लिंबुळ्या लागल्या ना, ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतात. तुम्ही जर लिंबाच्या झाडाखाली बसला असता, तुम्ही यावर्षी बघा लिंबाच्या झाडाला 2दा लिंबुळ्या लागल्या होत्या का नव्हत्या? मग 2दा पाऊस कधी पडला, एकदा मे मध्ये पडला आणि एकदा सप्टेंबर मध्ये पडला. मग तुम्हाला अंदाज कोणी द्याला? त्या लिंबाच्या झाडानं. परत सांगता पाऊस येईल का ओळखायचा. काय करायचं, तुमच्या शेतामध्ये जांभळीचं झाड आहे, उन्हाळ्यामध्ये तुमच्या जांभळीच्या झाडाला खूप जांभळं लागले आणि तुम्ही जांभळं खायला सुरुवात केली, ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देतात. त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतात. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगताय का? पण सांगतंय, त्या झाडाचं नाव सांगतो. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ना
ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतं. त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते तुम्हाला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतं. तुम्ही बघा 1970 ला 80 ला आपले आजोबा पंजोबा होते त्यावेळेस त्यांना अंदाज कोण देत होतं? माझ्यासारखं कोणी होतं का? कोणी नव्हतं. मग त्यांना एक झाड अंदाज देत होतं. त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसं सांगतो तुम्ही बघा, ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला त्या गावरान आंब्या पिकल्याच्या नंतर तुम्ही कैऱ्या उतरून आणल्या, घरी पिकू घातल्या आणि त्या गावरान आंब्याच्या कैऱ्याचा जर तुम्ही रस खूप खाल्ला की समजा दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2018 पर्यंत बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 18 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. पण 19 नंतर आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवालाच लागला नाही. फुलवाला नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही म्हणजे रस नाही खायला भेटला, म्हणून पाऊस जास्त पडला. मग कसं ओळखायचं? तुमचा आंबा टिकला पिकला की समजायचं दुष्काळ पडणार. आणि गेल्या वर्षी तुम्ही बघा उन्हाळ्यामध्ये खूप काय झालं होतं, हिवाळ्यामध्ये खूप फुलवाला लागला, कैऱ्या लागल्या. पण 13 मेला जे पाऊस आला त्याच्यामध्ये काहीच राहिलं नाही. म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला रस खायला भेटला नाही गावरान आंब्याचा. तुम्ही मानता ते सरकार त्याचा नाही, फक्त गावरान आंब्या लक्षात ठेवता. आणखीन एक सगळ्यात सोपं कारण लक्षात सांगतो. या ठिकाणी डॉक्टर होते म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला दम आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं तर दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात? त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर दम्याच्या पेशंटला डॉक्टरनं तपासलं, दम्याच्या पेशंटला गोळ्या दिल्या आणि घरी जा म्हणले की तुम्ही म्हणायचं पेंडॉलचा पाऊस पडणार. दम्याच्या पेशंटला डॉक्टरनं तपासलं, सलाईन लावलं की तुमच्या वाड्याला गुडघे इतकं पाणी आलं. दम्याच्या पेशंटला डॉक्टरनं तपासलं आणि तिथं 8 दिवस ऍडमिट केलं की तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार. सगळ्यात सोपं आहे कारण लक्षात. म्हणजे आपला शेजारी दम्याच्या पेशंटला ऍडमिट केलं तुम्ही म्हणायचं खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज त्याद्वारे ओळखायचा. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल का ओळखायचा. काय करायचं? तुम्ही बघा तुमच्या गावामध्ये महादेवचं मंदिर आहे का? तुमच्या गावातल्या महादेवच्या मंदिरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये गर्दी लागते बघा. त्या गर्दीच्या महिन्यामध्ये त्या तुमच्या गावात जर नुसतं आभाळ गेलं ना यावर्षी खूप पाऊस पडतो. आणि यावर्षी बघा तुम्ही गेलेल्या उन्हाळ्यामध्ये गर्दी लागल्याच्या नंतर इथं पाऊसच पडू लागला म्हणून खूप पाऊस पडला. मग तुम्हाला अंदाज कुठून भेटला? त्या गर्दीच्या महिन्यातून. त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात सोपं सांगतो. तुम्ही गुढीपाडव्याला घरची गुढी उभारली आणि त्या 8 दिवसामध्ये त्या तुमच्या गुढीहून त्या 8 दिवसामध्ये आभाळ गेलं तुमच्या गावाहून तर तुमच्या वर्षी खूप पाऊस पडतो. आणि यावर्षी गुढीपाडव्याला देखील पाऊस पडला होता आणि यावर्षी खूप पाऊस पडला. आणि पुढच्या वर्षी कसा पडणार आता तुम्ही पुढच्या महिन्यात बघू शकता, मार्च एप्रिल मध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात सोपं कारण सांगतो. काय होतं? पावसाळ्यामध्ये तुम्ही शेतात काम करत असताना दररोज आकाशामधून विमान जातात. त्या विमानाचा तुम्हाला कधीच आवाज येत नाही. पावसाळ्यामध्ये शेतात काम करत असताना गच्चीवर गेल्याच्या नंतर टेरिसवर गेल्याच्या नंतर विमानाचे आवाज येऊ लागले आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्षात येतं. आणखीन परत एक सांगतो. आपल्या घरी असे लाईट असतात. आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले पाकोळे आल्या आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्षात येतं. आणखीन परत सांगतो. पावसाळ्यामध्ये दिवस मावळत असताना तांबडा आभाळ होतं बघा. पावसाळ्यामध्ये तांबडा आभाळ झालं की आपण आपल्याला वाटल्या त्याचा फोटो काढून ठेवायचा. लगेच आपल्या मित्रांना म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस याचं कारण लक्षात येतं. मग ते तांबडा आभाळ काय असतं? वरून राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरल्याच्यानंतर 3 दिवसाला उगवतं म्हणून हे पाऊस याचं कारण लक्षात येतं. आणखीन परत एक सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं? हे तुमच्या गावातलं मंदिर आहे बघा. या तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये आता दीपावलीच्या अगोदर या ठिकाणी काकड्याचं भजन चालू होतं आणि काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातल्या भजनकऱ्यांनी काय केलं होतं? असं लाऊडस्पीकर लावलं होतं आणि पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी काकड्याचे अभंग म्हणत होते. तुमच्या गावच्या दीपावलीच्या काकड्याच्या लाऊडस्पीकरच्या अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला पावसाळ्यात की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस याचं कारण लक्षात येतं. आणखीन परत एक सांगतो. रेल्वेचा ट्रॅक नाही नाही का? तर तुम्हाला एक माहित असं सांगतो. जर रेल्वेचा ट्रॅक किंवा पट्टी किंवा रूळ जर तुमच्या बाजूच्या गावून तुमच्या या गावून
10 किलोमीटर नंतर रेल्वे जात असली तर तुमच्या गावाला रेल्वेचा जाण्याचा आवाज कधीच येत नाही. पण पावसाळ्यामध्ये 3 दिवसात पाऊस येणार असला आणि इथून जर रेल्वेचे रूळ असला असता समजा, पण यथा कधी नाही तुमच्याकडं, तर त्या रेल्वे जाण्याचा तुम्हाला तुमच्या गावाला आवाज येतो. या आवाज येऊ लागला आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे पाऊस येते कारण लक्षात येतं. आणखीन परत एक सांगू इच्छितो, तुम्ही शेतामध्ये बैल चारत असताना धुऱ्यानं बैल चालू लागले पावसाळ्यात, बैल काय करतात, असे शिपूट पाठीमागे करतात आणि उधळतात. आमच्याकडे उधळणे म्हणतात. बैल उधळले की तुम्ही म्हणायचं 8 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे पाऊस येते कारण लक्षात येतं. आणखीन एक सोपं कारण सांगतो, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही काय करता, शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही सरड्या बघता. सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला ना, सरड्या म्हणतात शेतकऱ्यानं 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतो. घोरपडे देखील पाऊस सांगतात. घोरपडी काय करतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसा. घोरपडीनं बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले गंभीर 10 दिवसाला पाऊस येतो, म्हणून हे पाऊस येत्या कानात येतं. परत एक सांगतो, सरपटणारे प्राणी साप हे देखील पाऊस सांगतात. कसं, पावसाळ्यामध्ये गरमी वाढली आणि रस्त्याला साप निघू लागले, घरात साप दिसू लागले की आपण म्हणायचं आता 8 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे पाऊस येते कानात येतं. हे झाला पाऊस येण्याचे कारण. आता तुम्हाला विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे हे नाही वीज आकाशात वीज. बरेच जण काय म्हणतात, पाळीव माणसं वीज पडते. महिला तर बिलकुल म्हणतात पाळीव माणसं वीज पडते. माझी महिलाला विनंती आहे, पाळीव माणसं कधीच वीज पडत नाही. पण तुम्ही काय करता, त्या पाळीव माणसाला तांब्याच्या कडे हातात घालतात. माझी पुरुषाला विनंती आहे, तांब्याच्या कडे तुम्ही हातात घालत जाऊ नका. तांब्याच्या कडे तुम्ही हातात घातलं, बाहेर विजा कडकायला लागल्या आणि तुम्ही बाहेर गेला, बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याच्या कडे घालायचं नाही, माझी सगळ्याला कळकळीची विनंती. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे जे तुमचं गाव आहे आणि तुम्ही ज्या गावाला, तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडत जात, त्या तुमच्या गावाची वीज पडत नाही आणि तुमच्या गावाच्या बाजूला 2 किलोमीटर विजा पडतात. मग तुमच्या गावातली वीज कोण वाचीचं माहितीये का? तुमच्या गावातली वीज वाचणार हे मंदिरातल्या कळस आहे. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा, जर तुमच्या गावात वीज पडली ना, त्या तुमच्या गावाच्या मंदिराच्या कळसावर वीज पडत, ते कळस तुटून जाईल, पण या बाजूच्या घरावर पडणार नाही. कशामुळं, ते कळस कासा धातूच आहे. कासा धातू काय करतात, वीज ओढून घेतात, तिथं संपून टाकतात. तुम्ही बघा, आपल्या पूर्वजांना विचारा, पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या होत्या, काशाचे तांबे होते. आपले पूर्वज काय करायचे, विजा कडकायला लागल्या ती वाटी घ्यायची